सर्वप्रथम महापुरुषांना मी वंदन करते। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर असलेले सर्व अभिजन आणि मान्यवर, त्याचप्रमाणे समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, जवळजवळ 61-62 वर्षानंतर आज मी या शैक्षणिक सामाजिक जे काही कार्य केलं आहे त्या निमित्ताने MGMने हा पुरस्कार अधोरेखित केला आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते। ज्या वेळेला मला वाटतं 2 तारखेला पेपरमध्ये ही बातमी आली त्यावेळेला सर्वप्रथम कविवर्गवर्य अमू शिंदेंनी मला फोन केला आणि म्हणाले, मॅडम लोखंडेचं सोनं झालं बरं का। आणि मी अतिशय पुलकित झाले। मला खरोखर आनंद झाला की या पुरस्काराने मी सन्मानित झाले म्हणून। आणि अशा तऱ्हेने खूप कार्य केले, त्याचा गाजावाजाही काही फारसा मी केला नाही। कारण जेव्हा मला विचारण्यात आलं की जेव्हा आपण बघितलं की हे तुमचं लिखाण किंवा तुमचे पुरस्कार तुम्हाला जे काही मिळालं सन्मानार्थ, ते मॅडम कुठे, पण ते मला काहीच सांगता आलं नाही। म्हणून काल माझे एक ज्युनियर कलिग श्री नाना गोरे माझ्याकडे आले। त्यांचं नाव नाना नाही आहे, मी त्यांना नाना म्हणते। तर नवनाथ गोरे, जेव्हा डॉक्टर नवनाथ गोरे म्हणाले, मॅडम तुम्ही स्वतःला किती दुर्लक्षित केलं, तुमच्याकडे काहीच नाही आहे। म्हटलं खरं आहे, मी कुठलीच गोष्ट कधी अशी जपून ठेवली नाही। मात्र एक केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श करून मी स्वतःला पुनीत झालेलं समजते। डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या दर्शनाला माझे वडील कायम घेऊन जायचे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी थोर व्यक्ती, मी ज्यांच्या सहवासात मी होते, ज्यांचे अनुभव मी गोळा केलेले आहे, त्यांच्या वलयामुळे मी इथे स्वतःला ऊर्जा प्राप्त झाली मला, आणि म्हणूनच मी आज त्या ऊर्जास्थ इथे उभे आहे। खरं म्हणजे मला जे काही माझं कार्य आहे त्या कार्याच्या पाठीमागे हे सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत। त्यांच्या मागच्या पिढीच्या संचितामुळेच मी आज इथे उभे आहे आणि म्हणून मला त्यांचा गौरव वाटतो की मी जे काही कार्य केले, जे काही लिखाण केलं, ते ह्या समाजातून आलेल्या तळागाळातील स्त्रियांचं म्हणा किंवा अनुवादित करत असताना सुद्धा जो मी माझा निकष लावला होता की बऱ्याच वेळेला आम्ही कार्यक्रम घेतले होते, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा महाराष्ट्रभर मी जिथे जिथे फिरले, तो माझा उद्देश हाच असा की आपल्या स्त्रियांना ह्या अंधविश्वासातून बाहेर काढायचं आणि तशीच व्याख्यानं मी दिलेली आहे। मला असं वाटतं की भारतरत्न अब्दुल कलाम म्हणतात की लाईफ इज लाईक ए बुक, सम चॅप्टर्स सॅड, सम हॅपी अँड सम एक्साइटिंग, बट इफ यू नेवर टर्न द पेज यू विल नेवर नो व्हॉट द नेक्स्ट चॅप्टर इज। म्हणजे जीवन हे पुस्तकासारखं आहे। एखादा धडा दुःखाचा असतो तर एखादा आनंदी असतो आणि तर काही प्रोत्साहित करणार असतो, पण जर तुम्ही पानं उलटली नाही तर दुसऱ्या धड्यात काय आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही। आज या संमेलनाच्या निमित्ताने मला इथे माझं काहीसं जीवनातील आनंदी रूप उलगडता आलं आणि धड्याच्या शेवटी काय आहे हे मात्र त्या निर्मिकालाच माहिती आहे। परंतु आज इथे जो माझा सत्कार झालेला आहे, आपल्याला माहीत आहे की 80 वर्ष पूर्ण झाले की सहस्त्रदर्शन दर्शन सोहळा असतो। म्हणजे असं समजलं जातं की त्याने 1000 चंद्र पाहिलेला आहे। तर मला असं वाटतं की आज हे MGMने माझं सहस्त्रदर्शन सोहळाच पाडलेला आहे। कारण इथे जे माझं जीवनाचं ध्येय होतं ते मी असं ठरवलं होतं की बाबासाहेबांचं चिंतनच माझ्या जीवनात होतं। महात्मा ज्योतिबा फुलेंचं तत्त्वज्ञान, सावित्रीबाई फुलेंची शिकवण
मी अंगीकारली होती. महात्मा कबीराची परखडपणाची चादर मी पांघरलेली आहे आणि अशा माझ्या या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा इथे पुन्हा मला आपण सन्मानित केलं. म्हणून मला असं वाटतं की मी या पुरस्काराला माझा तसं मी तसं मानत नाही. सहस्त्रचंद्रदर्शन वगैरे आपण करत पण नाही, परंतु एका स्त्रीचा हा तसाच गौरव आहे. म्हणून मी खरोखर ऋणी आहे. आपल्या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. थांबते.